बारामतीतून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर येतो. तो काय होते प्रकार? गुजबाव येथील दुधे वस्ती या ठिकाणी एक शिकाऊ विमान या ठिकाणी शिकाऊ विमानाचा या ठिकाणी अपघात झालाय. हे रेडबर्डचं विमान होतं, त्या विमानाचा या ठिकाणी अपघात झालाय. यामध्ये जो पायलट होता तो देखील सुखरूप असल्याची माहिती मिळते. परंतु जो अपघात झाला, कशा प्रकारचा अपघात झाला त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहणारे आपल्यासोबत एक सचिन जाधव आहेत, या ठिकाणी शेतकरी आहेत. काय सांगाल दादा, या ठिकाणी तुमचं नाव काय आणि कसा अपघात झाला, काय तुम्ही नेमकं काय पाहिलं काय? इथून आम्ही 100 फुटावरती शेतामध्ये काम करतो. सकाळी 8:30-9च्या दरम्यान, 8:30 पावणे 9च्या दरम्यान सर्वसाधारण हे विमान थोडस बंद पडलेल्या स्थितीमध्ये आलेले, गावाकडून आले. इथं आमचं 100 फुटावरतीच घर आहे. 100 फुटावरतीच आम्ही रानात काम करत होतो. घराच्या गोवरून हे विमान घासत आलेलं आहे. इथं समोर एक इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे, त्याला धडकल्यानंतर आम्हाला आवाज आला, कशाचा आवाज आला म्हणून. त्यावेळेस आम्ही पळत आलो. इथं आल्यानंतर आम्ही कोणीच नव्हतो, मी एकटाच होतो. त्याच्यानंतर पायलट आतमध्ये बसून घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला खाली बोलवल्यानंतर तो आला खाली. त्याच्यानंतर सर्वच नागरिक वगैरे जमा झाले. या गोष्टी वारंवार घडतायत. आतापर्यंत गोजगावमध्ये गावामध्ये 15-20 प्लेन क्रॅश झालेले आहेत सर्वसाधारण. आता दादांचा ऍक्सिडेंट झाला, त्याही गोष्टीची ताजीच खबर अजून आहे, घटना आहे. तोपर्यंत हे गोष्टी घडतायत. ह्याच्यावर कडक कारवाई काहीतरी झाली पाहिजे. इथले सर्वसाधारण लोक घाबरलेल्या अवस्थेत आहे. हे विमान म्हणजे आमच्या शेतापासून किंवा घरापासून 1 किलोमीटर रनवे आहे. उड्डाण म्हणजे उडते वेळेस किंवा खाली उतरते वेळेस हे विमान पूर्णपणे खाली घासून जात आहे. त्यातून ह्या पायलटची स्टंटबाजी असते, मधून मधून चालूच असते, उर्मिटपणा असतो. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि इथल्या लोकांना जगू दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. यापूर्वी जेव्हा असे शिकाऊ पायलटच्या विमानाचा अपघात झाला, ते शिकाऊ पायलट असतील किंवा इतर कोणी असतील, त्याच्यामध्ये कोण दगवले गेले किंवा अपघातामध्ये कोणाला असा अपंगत्व आले का काय साधारण? नाही, अजून तर तशा गोष्टी घडत नाही. पण सरकारने या गोष्टीची घडण्याची वाट पाहू नये, एवढंच मला सांगावंसं वाटतंय. जी आता घटना घडली अशा गोष्टी घडू नयेत, एवढंच वाटतं, बाकी काही नाही. साधारणतः ही सकाळी किती वाजता घडलं आणि त्यावेळेस ह्या शिकाऊ विमानामध्ये किती लोक होते काय साधारण? 8:30-9च्या दरम्यान हे अपघात घडलेला आहे. या विमानामध्ये शिकाऊ म्हणजे एकच पायलट होता आणि तो घाबरलेल्या अवस्थेत होता. विमान 2 जागेवर धडकला आहे. इलेक्ट्रिसिटी पोलला, ही मेन लाईन आहे. हे याचे पोल सुद्धा घरावरती पडले असते आमचे, आणि जे हे जर त्याला धडकलं असतं, हे मेन लाईन आहे. यातून बराचसा मोठा धोका निर्माण झाला असता. हे 100% आहे. 100 नाही, 101% म्हटलं तरी, हा पोल जरी पडला असता तरी प्लेनचा स्फोट हा 100% नाही, 101% हा झालाच असता. विशेष म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील अपघात झाला आणि अपघातानंतर ही दुसरी घटना शिकाऊ विमानाची घडली. एकंदरीतच आता हे प्रशासनाने यावरती नक्की आता काय उपाययोजना केली पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांसाठी बाबा सुरक्षिततेसाठी किंवा जो शिकाऊ पायलट असतील की त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करावी, असं काय तुमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं काय प्रशासनाला आव्हान करता तुम्ही? नाही, शिकाऊ झालं तर हे शिकाऊ बाबतीत काहीच करू शकत नाही. शिकाऊ म्हणजे हा शिकाऊ झाला, तो काही ट्रेन नाही. तो शिकणारच, कधी खालून घेणार, कधी वरून घेणार. काही तांत्रिक अडचणी असतात, त्याला कळणार नाहीये. आणि म्हणून काय प्रशासनाने कोणती दखल घ्यावी, असं काय तुम्ही काय आव्हान? काही दिवसापूर्वी हा रेडबर्डचा म्हणजे जे काय परवाना आहे तो कॅन्सल करण्याचा प्रयत्न चालू होता किंवा झाला होता, पण ते पुन्हा चालू झाला आहे. ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. इंडस्ट्रियल एरिया एवढा मोठा आहे, तिथं जर ह्या गोष्टी घडल्या तर काही अजून अनर्थ होऊ शकतात. त्याच्यामुळे हे बंदच झालं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी सकाळी 8:45च्या सुमारास हा रेडबर्ड विमानाचा या ठिकाणी शिकाऊ पायलटचा अपघात झालेला आहे. परंतु या अपघातामध्ये पायलट मात्र सुखरूप असल्याची देखील माहिती या ठिकाणी शेतकरी देतात. परंतु ह्या विमानांवरती जो अशा प्रकारचा जो ह्या परिसरामध्ये अपघात होतोय, त्याच्यामुळे देखील नागरिकांमध्ये भीतीचं देखील वातावरण आहे. परंतु यावर आता प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी देखील स्थानिक पातळीवर देखील मागणी होत आहे. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.